श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. स्वामी भक्त हो, बघा कधी कधी ना आपण महाराजांच्या नामस्मरणामध्ये म्हणा किंवा महाराजांच्या भक्तीमध्ये एवढे मग्न होऊन जातो की ना आपल्या डोळ्यांसमोर साक्षात स्वामी महाराजांचा चेहरा आपल्याला दिसू लागतो. कधी कधी तर असं वाटते की स्वामी समर्थ महाराज साक्षात आपल्या समोर उभे आहेत आणि त्यांनी आपल्याला दर्शन दिलेलं आहे. तर बघा, स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाल्यावर आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात तेच मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही एक स्वामी भक्त म्हणून हे अनेकदा अनुभवलं असेल, जेव्हा पण आपण महाराजांचा नामस्मरण करतो तेव्हा महाराजांचा चेहरा आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. तर स्वामी समर्थांचे दर्शन हे केवळ डोळ्यांनी पाहणं नाही, तर अंतर्मनाने सुद्धा अनुभवणं आहे. हा अनुभव झाल्यानंतर आपला मन, विचार, भावना आणि आयुष्य यामध्ये खोल बदल घडतो. तर बघा, आजचा विषय हाच आहे की महाराजांचे दर्शन झाल्यावर आपल्या आयुष्यामध्ये काय काय बदल होतात तेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, आपल्याला ना स्वामी महाराजांचे दर्शन होताच सर्वात पहिला बदल आपल्याला जाणवतो तो म्हणजेच काय, मनशांती. आपल्या मनातील भीती, असुरक्षितता, अस्वस्थता जे काही असेल आपली ती सगळी नाहीशी होते आणि आपल्याला असं जाणवतं की आता मी एकटी नाही आहे किंवा मी एकटा नाही आहे. माझ्यासोबत, माझ्या पाठीशी माझे स्वामी समर्थ महाराज नेहमीच आहे. ही जी शांतता असते ना, आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला धैर्य आणि स्थैर्य देणारी असते. आणि बघा, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजेच काय, आपल्या आयुष्यामधील जी काही नकारात्मक विचार असतील ते सगळे नाश होऊन जातात. स्वामी महाराजांच्या दर्शनामुळे ना आपल्या आयुष्यामधील, आपल्या विचारांमधील जी काही नकारात्मकता असते ती सगळी नष्ट होऊ लागते. जी काही भीती, शंका, मत्सर, राग जे काही असतील हे सर्व ना हळूहळू कमी होतात आणि त्यांची जागा ना श्रद्धा आणि आत्मविश्वास आपल्या अंगी आत्मसात होऊ लागतो आणि आत्मविश्वास पण आपला वाढायला लागतो. जसं आपल्याला वाटतं की आपल्याला स्वामी महाराजांचे दर्शन झालेलं आहे, तर ना आपल्याला ना एक अदृश्य शक्ती बघायला मिळते. म्हणजेच काय, आपण कुठल्याही कामासाठी बाहेर निघतो किंवा आपण ते काम करताना जर घाबरत असू तर ना आपल्याला ना ते काम करण्यासाठी ना आपल्या अंगी एक धैर्य निर्माण होते आणि त्या धैर्यामुळेच आपल्याला आत्मविश्वास होतो आणि तो आत्मविश्वासच आपल्याला यशाकडे नेतो. आणि बघा, पूर्वी ना आपल्याला डळमळणारा जो विश्वास असतो तो आपल्याला ना, म्हणजे कधी कधी बघा असे संकटे येतात, कधीतरी वाटतं की स्वामी आपल्याला साथ देत आहे की नाही. जो विश्वास असतो ना आपला, कधी कधी तो डगमगून जातो. त्यामुळे बघा, महाराजांचे जर दर्शन झाले ना तर आपला ना त्या दर्शनानंतर आपला जो विश्वास आहे तो पक्का होतो. आणि भक्त जो असतो ना, एक स्वामी भक्त जो ठामपणे म्हणतो, माझे रक्षण स्वामी समर्थ करत आहे, मला कुठल्याही संकटाला घाबरायची आवश्यकता नाही, कारण माझ्या पाठीशी माझे स्वामी महाराज सदैव आहे. आणि हा विश्वास आयुष्यभर त्याला त्या संकटावर मात करायला नेहमी मदत करतो. आणि बघा, दर्शन झाल्यानंतर काय होतं, आपण आपोआपच आपलं जे आयुष्य आहे, जे निर्मळ जीवन आहे ते आपण साधेपणाने, न दिखावा न करता, लोभ न दाखवता, लालचपणा न दाखवता, आपल्या ज्या काही वाईट सवयी असतील त्या कमी होऊन आपलं जे जीवन आहे आपण ते अत्यंत साधेपणाने जगायला लावतो. त्यामुळे काय होते, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये पवित्रता येते. आणि मग आपण काय करू लागतो की आपण काय करतो, इतरांसाठी ना आपल्या मनामध्ये जगण्याची भावनासुद्धा आपल्याला निर्माण होते. म्हणजेच कशी, बघा, आपण काय करतो, एखाद्या गरजू व्यक्तींची मदत आपल्याला करावीशी वाटते, आपल्याला सेवा करावीशी वाटते, दान धर्म करावा वाटतो आणि ह्याच गोष्टीत ना आपल्याला आनंद मिळतो. आणि बघा, स्वामी महाराजांचे जर दर्शन झाले तर तुम्हाला सगळ्यात मोठा बदल कुठला आहे माहिती आहे का, आपली जर एखादी अडचण येत असेल, संकटात जर आपण सापडत असो तर त्या संकटाचा सामना करण्याची ताकद पण आपल्या अंगी, ती न कळत आपल्या अंगी येऊन जाते. पण बघा कसं की, बघा, दर्शनानंतर अडचणी नाहीशी होत नाही असं नाही, पण भक्त काय करतो, त्याचा सामना करायला सक्षम होतो. त्याला वाटतं की माझ्या मागे माझे महाराज आहेत, त्यामुळे ना हे जे संकट आहे ते तात्पुरतं आहे. आणि हा दृष्टिकोन ना त्याच्या आयुष्याला सकारात्मक बनवतो. आणि तिथूनच काय होतं, आपल्या आध्यात्मिक प्रवासाची सुद्धा सुरुवात होते. बघा, दर्शन झाल्यानंतर ना भक्ताला नामस्मरण, जप,
भजन याचीसुद्धा गोडी लागायला लागते. म्हणजेच काय, त्याला आध्यात्मिक साधना सहज समजत जाते आणि त्याचं मन ना हळूहळू उंच पातळीवर पोहोचते. आणि आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात झाली तर त्याच्या आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी सकारात्मक होऊन, अतिशय त्याच्या मनाप्रमाणे होऊन आयुष्यामध्ये शांतता निर्माण होते. नामस्मरण जेव्हा आपण करतो ना, नामस्मरणामध्ये बघा अतिशय ताकद आहे. आपण महाराजांचे जर नामस्मरण करत असू तर कुठलेही संकट आपल्यावर येणार नाही, याची मी तुम्हाला ना आवर्जून म्हणजे गॅरंटीज देते. बघा, मला हा वैयक्तिक अनुभव आहे. आणि जर आपण महाराजांच्या दर्शनामुळे आपल्याला जर वाटलं की आपला महाराजांनी दर्शन दिले, तर त्यामुळे ना सगळ्यात महत्त्वाचा परत एक बदल होतो. तो म्हणजे काय होतो, आपल्या अंगी जो अहंकार आहे, आपल्याला जो मीपणा आहे, त्या अहंकाराचा नाश होतो. भक्ताला म्हणजे आपल्याला जाणवतं की खरी ताकद ना आपली नाही आहे, तर ती स्वामी महाराजांची आहे. हा अनुभव ना त्याचा अहंकार तोडून टाकतो आणि तो काय होतो, आयुष्यामध्ये नम्र होऊन जातो, विनम्र होऊन जातो आणि सेवाभावी होतो. म्हणजेच काय, तर तो कुठल्याही गोष्टीमध्ये अहंकार बाळगत नाही. सगळ्यांशी बोलताना एकदम नम्रपणे बोलतो आणि त्याच्या अंगी जो काही अहंकार असतो तो नाहीसा होतो. म्हणजेच काय, तर तो सगळ्यांशी प्रेमाने बोलायला सुरुवात करतो. आणि भक्ताच्या जीवनामध्ये ना शांतता मिळते. त्याच्या कुटुंबामध्ये जर घरामध्ये वाद विवाद ताण जे काही होत असेल ते सगळे ना कमी होतात. कुटुंबात ना ह्यामुळे काय होतं, ऐक्य आणि समाधान निर्माण होतं. स्वामी दर्शनाने काय होतं, स्वामी समर्थांचं दर्शन म्हणजेच काय, जणू एक ऊर्जेचा स्तोत्र आहे. बघा, भक्तांच्या ना स्वामी भक्त तुम्ही बघा, जे काही स्वामी भक्त असतील ते सदैव त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचं तेज असतं. कारण त्यांना माहिती असते आयुष्यामध्ये काही झालं, कुठेही गेले तरी स्वामी महाराज हे सदैव त्यांच्या पाठीशी आहे. तर त्यांच्या अंगी सकारात्मक ऊर्जा ही नेहमीच असते. त्यामुळे ते जिथे जातात तिथे ते सकारात्मकता पसरवतात. आणि मग काय होतं, त्या भक्ताला ना त्याच्या कर्मफळाची जाणीव होते आणि एक समंजसपणा त्याच्या मनामध्ये येतो. बघा, भक्ताला समजून जातं की जे काही घडत आहे ते आपल्या कर्माचं फळ आहे. तर तो काय करतो, तक्रार करणं थांबवतो आणि मग काय करतो, जे काही त्याच्या आयुष्यामध्ये घडत आहे तो काय करतो, त्याचा नम्रतेने स्वीकार करत जातो. त्यामुळे त्याचं जीवन अतिशय अधिक शांत होतो आणि त्याच्यासाठी ना भक्तीचा प्रगतीचा मार्ग हा मोकळा होतो. म्हणजेच काय, आयुष्यामध्ये ना त्याची प्रगती सुरू होते. शिक्षण असो, नोकरी असो, व्यवसाय असो, सगळं ना हळूहळू सुधारतो आणि मग तो स्वतः म्हणतो, जे काही आहे ते माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेनेच आहे. आणि मग हळूहळू काय होतं, त्याचा ना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलून जातो. त्याची विचारसरणीत खूप मोठ्या प्रमाणात बदल होतो. प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनाने तो बघत जातो. त्याला ना लहान सहान गोष्टीतसुद्धा आनंद मिळतो. तर बघा, स्वामी समर्थाचं दर्शन हे केवळ एक क्षणिक अनुभव नाही, तर ते संपूर्ण आयुष्य बदलणारं दैवी वरदानच आहे. मनाची शांती, श्रद्धेची ताकद, सकारात्मक दृष्टिकोन, साधी जीवन आणि सेवाभाव हे सर्व आपल्याला स्वामी महाराजांच्या दर्शनानंतर आपोआपच आपल्या अंगी, भक्तांच्या अंगी जीवनात फुलतं. म्हणून स्वामी महाराजांची मनापासून सेवा करा, मनापासून नामस्मरण करा. ते नक्कीच तुमचे आयुष्य अगदी सुख, समाधान आणि आनंदाने भरभरून टाकतील. श्री स्वामी समर्थ.